हे बघा, हे बघा सॉफ्ट झालेत. आणि नमस्कार मंडळी, मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत होतं तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आत्ता आपण एक रेसिपी बनवणार आहे. तर टायटलमध्ये तुम्ही त्याचं नाव बघितलं असेल. तर आपण आज बनवणार आहे गुलाबजामुन. तर गुलाबजामुन तर भरपूर आवडतात सगळ्यांनाच, तर पण बनवता येत नाही कारण ते मधी काही जणांचं कच्चं राहतं. कारण आम्ही पण बनवायचो, तर ते गुलाबजामुन जे आहेत ते मधी पीठ कच्चं राहायचं. तर बाजूच्या ज्या वहिनी आहेत त्यांनी प्रीतीला शिकवलं कसं बनवायचं ते. तर प्रीतीने त्या दिवशी बनवली होती, तर मस्त झाली होती. तर आता एक पॅकेट उरलं होतं, तर ते बोलूया आपण बनवूया आणि रेसिपी ती शेअर करूया सगळ्यांबरोबर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला. तर मंडळी, हे बघा, गुलाबजामुन बनवण्यासाठी आपण हे मागवलं आहे ऑनलाईन. प्रीतीने गुलाबजामुन रेडी मिक्स MTRचं आहे. तर या आणि सुरुवातीलाच आपण भांड्यामध्ये साखर घेतलेली आहे पाक बनवण्यासाठी. ही 1 वाटी. ओके. 1 वाटी साखर आणि हे 1च वाटी पाणी. ओके. ओके, तेवढंच पाणी घ्यायचं, साखर जेवढं असेल तेवढं. तर इथे गॅस, लायटर, ॲक्शन. आता हे किती वेळ ठेवायचं आहे? हे साखर वितळेपर्यंत. ओके. साखर आता हळूहळू मेल्ट होणार. हे बघा, आपली जी साखर आहे ती वितळले मस्त. पाणी पण गरम झालंय. आपल्याकडे जास्त कोण पाक खात नाही ना, कमी पाक. ओके. 2 वाटी जर साखर घेतली तर 2 वाटी पाणी. हां, म्हणजे जेवढं साखर असेल तेवढं पाणी टाकायचं. ओके. बघा, इथे केसर काढलाय मी माझ्या निर्वीसाठी आणलेला, आणि तो आता केसर थोडासा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे पाकामध्ये. तसंच या सेटला वेलची पावडर आहे. टाको. थांबा, गॅस बंद झाल्यावर टाकायचं आहे. असं आहे काय? कारण आपल्याकडे कशी पावडर आहे ना. वेलची नाही, बरोबर, वेलची पावडर आहे. पावडर आहे म्हणून ती काय गरज नाही टाकायची. गॅस बंद केलाय आणि या साईडला इलायची पावडर टाकली बघा. हां, काय करायचं पुढे? असं झाकून ठेवायचं, थोडासा ओपन. अच्छा, म्हणजे पूर्ण बंद नाही करायचं ना? नाही, थोडासा ओपन. ठीक आहे. आता पुढे काय करायचं आपल्याला? हां, हे मी आता पूर्ण पॅकेट टाकते. ओके. तर ह्या एका पॅकेटला ही 1 वाटी दूध. 1 वाटी दूध. हां, या एका पॅकेटसाठी. साधं दूध जे आपण गरम करून ठेवतो ना, हे दूध. जास्त कोमट पण नाही किंवा थंड पण नाही, रूम टेम्परेचरनुसार दूध. ओके. हिला भलताच नॉलेज आहे मग गुलाबजामुन बनवण्याचा. आवडतात बाबा, भरपूर आवडतात ना हिला, त्याच्यामुळे. तसं काय? हे असे घट्ट झालेत ना, हे करून घेते, खोलून घेते, मोकळे करून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये थोडं दूध टाकायचं. हलका, पटकन पूर्णच नाही टाकायचं. ओके. थोडं टाकायचं आहे. निर्वीचा आवाज येते तुम्हाला? हे बघा, ह्याच्यातून कशी वाफ येते बाहेर. दिसते का माहिती नाही तुम्हाला? मला पण आमच्या ते बाजूला समोरच्या वहिनी आहेत ना, त्या निशा वहिनी, त्यांनी शिकवलं. मला पण येत नव्हते. निशा वहिनी? निशा बागवे? निशा ते वहिनी झाली ना, बागवे वहिनी. त्यांनी शिकवलं. आता आमचे तर पहिले असे एकदम हे व्हायचे. त्या सुगरण आहेत. पण त्यांनी हॉटेल टाकलं तर कसलं चालेल माहिती आहे? सगळं येतं त्यांना, सगळं. आता ते थोडंसं अजून पूर्ण संपवायचं. ते पूर्ण वाटीतलं दूध, पूर्ण वाटी मधलं दूध टाकायचं त्याच्यामध्ये, थोडं करून. हा, आता आपल्या चपातीसारखं गोळा झाला रे मग. हा प्रीती, हे बघा, हे असं नरम होतं.
हां काय सॉफ्ट सॉफ्ट एकदम. आता हे बरोबर 5 मिनटं असंच ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवायचं की बाहेरच? बाहेर फक्त 5 मिनटं, 10 ओके. मिनटं नाही किंवा 15 मिनटं नाही, फक्त 5 मिनटं ठेवायचं. अच्छा अच्छा. घड्याळ बघून असं प्लेट ठेवले त्याच्यावर म्हणजे झाकून ठेवलंय फक्त मोजून 5 मिनिटं. आता त्यानंतर काय करायचं आता तरी बघा 5 मिनटं झालेले आहेत आणि आता प्रीती ते ओपन करते. आता ह्याला काय करायचं? तुपाचा हात लावायचा जरा जरा. तुपाचा. थोडं थोडं तुपाचा हात लावून जरा जोरात बोल. तुपाचा हात लावून मळायचं आहे पीठ, जसं आपण ओके. पीठ मळतो पीठ तसं. मळतो तसं. हे बघा आता झालं असं. एकदम असं चिकचिक वाटत होतं बघा पीठ, हम्म. एकदम पातळ पाण्यासारखं वाटत होतं ते पीठ. हां. आता ते सारखं सारखं असं तूप लावून झालं पीठ. हे बघ असं येतं आता. हां रे मैद्याचं पीठ असतं तसं झालं ना. ह्याच्यामध्ये हीच प्रोसेस आहे मेन, मळायची. चांगलं मळायचं. एवढे मोठे मोठे गोळे करायचे आहेत? नाही हो, मग तेवढं पीठ आहे ना. अच्छा. आता मग ह्याला आता ज्या साईजने तुम्हाला गुलाबजाम हवेत हम्म. त्या साईजचे गोळे करायचे. आपण पहिल्या जे पॅकेट आणलेलं त्याच्यामध्ये किती झाले होते? 50 झालेले प्रॉपर. मग आता जरा मोठे करते ना. आता ते 25 झाले चालेल पण मोठे करतो. मोठे करते. ते एकदम असं खाऊन असं वाटत होतं की अजून एक खावं. पण नको, मी काय बोलतोय बारके बारके पुरले पाहिजेत ना आपल्याला सगळ्यांना. ते पण आहे, जाऊ दे दोघांचे पण. छोटे छोटे कर रे. तर आमची फॅमिली मोठी आहे फॅमिली मोठे ना आपली त्यामुळे त्याच्यामुळे. सगळ्यांना पण दिले पाहिजे. 2-2 तरी आले पाहिजेत की नाही. मग ते पण झाले, 2-2 पण काय जास्त झालेले. मग उलट पप्पांना पण मी दिलेले नंतर, माहितीये का. आपल्या घरी लहान लहान पोरं पण येतात ना छोटी छोटी, त्यांना पण द्यायचं. तुपाचा असा हात लावायचा हम्म. आणि हलक्या हाताने नवरीची मेहंदी बघ कसली रंगली आहे हलक्या हाताने. अशी हम्म. करत जायचे. पीठ सुकून द्यायचं नाही, फॅन बंद करायचा, हे मेन आहे. गरमीमध्ये मारायचं है ना. हा. आता खायचं आहे तर काहीतरी करावंच लागणार. बस ते तर आहे. खाने का है तो सहन करना पड़ेगा इधर. हे बघा कसे गोल गोल केलेत. हे नंतर फुलणार ना, मग थोडेसे मीडियम साईजचे होतील ना प्रीती. पाकामध्ये छोटे टाकले वाटत. ना म्हणजे ते फुलतात. एवढी साईज ठीक आहे, थोडीशी फुलले ना अजून. आर्याला किती आवडतात ते सर सांगशील? बापरे, एका टायमाला 4-4, 5-5 खाते. बापरे. ते जेवली नव्हती त्या दिवशी, नुसते गुलाबजामुन. पप्पा मी हे खाऊ, पप्पा मी हे खाऊ. तर ती जाडीमध्ये आली ना, त्यामुळे जरासं थांबलो होतो. हां बोला, आता काय बोलतो? माहिती आर्याचं, आर्या खाते पण विचारून खाते. ही मेन गोष्ट आहे. खाऊ दे किती पण, आता काय ती लहान मुलगी आहे ती खाणारच, पण ती विचारून खाते. बरोबर. मम्मा मी खाऊ का काय, मम्मा नंतर ओरडते. मला पण विचारते, पप्पा मला भूक लागली आहे तर काय काय खायला. मग स्वतःहूनच सांगणार गुलाबजामुन खाऊ. अरे लय डोकं आहे आजकालच्या पोरांना ना. आणि आता कसं आहे बघा, हे असं हे बघा, हे असं करायचं, इथे जरा चोळायचं आणि मग हलक्या हाताने गोल 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 गोल. हे बघ झाला. ते बघ गोल कसे करायचे, असं हे केलं, असं हे केलं, 2दा-3दा हात सरळ ठेवायचा आणि हात फिरवायचा. ओके. तर हे बघा आपले गोळे करून झालेले आहेत छोटे छोटे. आणि या साईडला तेल ठेवलं आहे, छोटासा टाकला त्याच्यात.
टेस्ट करायला तेल तापले की नाही बघायला. भरपूर टाइम झाला रे. किती वेळ लागतो हे करायला? अरे भरपूर टाइम लागतोय. हा काय? आणि ते पण फॅन बंद करावा लागतो. हे बघा ना, हे बारी पण बंद केली आहे, फॅन पण बंद आहे आणि तिथे AC पण बंद आहे. 4 वाजले. अरे आर्याला आणायला जायचं आहे. जायचं 4:30ला जाता येईल. 4:30ला बस फिरून येईल तेव्हा घ्यायची तिला. तापले काय? तापवायचं नाही तेल, मग स्लो गॅसवर तळायचं. स्लो गॅसवर. हा, ओके. गॅस एकदम स्लो करायचा. तर आता एक एक आपण गुलाबजामुन सोडूया तेलामध्ये फ्राय होण्यासाठी. 4 सोडूया आणि असं हलवत राहायचं. हलवत राहायचं. तेल अरे लगेच फ्राय झाले ना. ते तेल तापलेलं ना तसं. ही रेसिपी जास्त कोणाला माहिती नाही प्रीती, आणि म्हणजे करतात लोक ट्राय, आपण पण ट्राय करायचं पहिलं, पण आतमध्ये ना कच्चे राहायचे ना, त्याच्यामुळेच आपण स्लो गॅसवर नाही करायचं. ओके. जेवढे आपल्याला लाल पाहिजेत हम्म. किंवा मळी पाहिजे ब्राऊन कलरचे तेवढे काढायचे. अच्छा. ते असे काढून इथे ठेवायचे. ओके. साईडला ठेवायचे. डायरेक्ट पाकामध्ये टाकायचे नाही, त्याच्यामुळे ते मेल्ट होतात. आपण डायरेक्ट पाकामध्ये टाकायचं, त्याच्यामुळे ते मेल्ट व्हायचे ना. आणि स्लो गॅसवर असे फिरवत राहायचे. बघा फुटले पण नाहीत किंवा काय नाही. आमचे ते अलार्म कुठं वाजतोय? माझं बॉटल कुठे आहे? तिची बॉटल फ्रीज मध्ये ठेवले ना. तू काहीतरी सांगत होती ना प्रीती? हे असे ठेवायचे. ओके. तर आपण हळू सगळेच करून घेऊया. काय आलं? ते टाकलंय ना, पावडर टाकले ना, ते काही एक झालेलं, त्याच्यामुळे तो कलर असा दिसत होता. जास्त टाकायचे नाही, जेवढं तेल असेल ना तेवढे कमी टाकायचे, तेवढे मग होतात ते व्यवस्थित. अच्छा. आपण तर आता हे थोडे थंड झालेत, थोडेसे हलके, तर ते आपण पाकामध्ये सोडलेत. तू मसनी बघायचंय? बघायचं तू मसनी बघायचंय? तू मसनी बघायचंय? कसं हे बघा, आपण मोजलेत गुलाबजामुन 54 झालेत ह्या पॅकेटमध्ये. हे पॅकेट आहे 175 ग्रामचं. पाक थोडा कमी झालाय, पण आमच्यासाठी बस आहे. आम्ही जास्त पाक खात नाही. एकच नंबर. हा प्रीती, या टायमाला बनवायला 2 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी घेतलेलं. पण मग त्यामध्ये किती झालेले? 50 झालेले. आणि आता झाले आहेत 54. पाक कमी झाला. पाक आता ह्याला किती वेळ ठेवायचं आहे? 2 तास. 2 तास ठेवायचं आहे. असंच ठेवायचं झाकून? मग ठेवून दे. तर हे बघा, इथे आर्या आली आहे स्कूलमधून. आर्याला आणि सरप्राईज भेटला आहे, कारण तिने पडदा जसा क्रॉस केला आणि तिने हे प्लेट आलटून बघितली. बाबू काय 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 सांग? लग बघितलं किती खुश झाली. येडी. हे आता नाही खायचं, थांब, टाइम आहे, बंद कर आधी, नंतर देणार, ठीक आहे? फुगल्यावर देणार. अजून तू मसनी बघायचंय? बघायचं तू मसनी? कसं थांब, देतो प्लेट मधून देतो, थांब. तर मंडळी हे बघा, एक पण गुलाबजामुन फुटला नाही कुठे. हे बघा, दिसते. चला पहिला गुरुला देऊया आपण. माझा उपवास आहे. पप्पा मला किचन घ्यायला हा बोलले. मग गुरुच्या मुलीला देऊया आपण.
कसं आहे तू घे. मस्त आलंय. आपल्याला असं नाही दाखवायचं, मीडियम झाले एकदम मीडियम. असं नाही दाखवायचं. मधून प्रांजल ते मधून हे फोडून दाखव, मधून कट करून दाखव. नको नको, ही करेल ना. हे बघा, हे बघा सॉफ्ट सॉफ्ट झालेत. आणि आम्ही पहिलं करायचो ना, हे मध्ये बघ कच्चं राहायचं. आणि हे खूप जणांचं होतं असं. आमचं नाही होत. तुमची सुगरण आहे ना तिथे पाठीमागे. मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.